नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? तर संस्कार किचन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि आज आपण बघणार आहे मस्त खमंग खुसखुशीत अशी कापण्यांची रेसिपी. तर हे चहा सोबत खूप भारी लागतात आणि नाश्ता म्हणून एक चांगलं ऑप्शन आहे आणि महिनाभर तरी तुम्ही आरामात स्टोअर करू शकता. तर रेसिपीकडे वळूया. तर इथे मी 1 किलोच्या प्रमाणात मैदा घेतलेला आहे. पाणी लागणार आहे आपल्याला. तर मोहन करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. चवीपुरतं मीठ घेतलंय, ओवा, जिरं आणि काळी मिरी घेतली. तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला काळी मिरी आणि जिरं वाटून घ्यायचं. तर तुम्हाला हवा असेल तर थोडंसं हलकं भाजून तुम्ही वाटून घेऊ शकता. मी असंच वाटून घेतलेलं आहे. आता थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण तेल आता तापायला ठेवूया आणि पिठामध्ये हे सगळे मसाले आपण आता ऍड करून घ्यायचे. आता मी आधी ओवा घालते हातावरती चोळून, मीठ घालूया चवीपुरतं आणि आता जो वाटण आपण केलं होतं काळी मिरी आणि जिऱ्याचं ते ऍड करू. आता हाताने सगळ्या पिठाला पूर्ण लावून घ्यायचा आहे मसाला आपण ऍड केलेला. आणि तेलाचा अगदी कडकडीत मोहन घालायचं आहे आपल्याला. छान तेल तापलेलं आहे आपलं, तुम्ही बघू शकता. तर मी पूर्ण मोहन नाही ऍड केलेलं, 1-2 चमचे तेल राहिले त्याच्यामध्ये. तर एवढंच बास आहे आता आपल्याला. आता चमच्याने मिक्स करून घेऊया सगळं आणि हलकं थंड झाल्यावर आता हाताने सगळं चोळून घेऊया. तर पूर्ण पिठाला लागलं पाहिजे तेल, त्यासाठी आपण हाताने व्यवस्थित चोळून घेऊया सगळं. आणि पूर्ण सगळं मिक्स झाल्यावर आपल्याला त्याची मूठ बांधून बघायची. जर ती व्यवस्थित बसत असेल तर म्हणजे आपलं पीठ एकदम व्यवस्थित झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी ऍड करून आपल्याला छान असा गोळा मळून घ्यायचा. तर थोडासा घट्ट असाच गोळा आपल्याला मळून घ्यायचा. तर खूप जास्त पाणी ऍड करायचं नाही, गरजेनुसार हलकं हलकं पाणी ऍड करून आपल्याला गोळा मळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता छान असं पीठ मळून झालं आपलं आणि थोडंसं घट्ट असंच पीठ मळलेलं आहे मी. आता त्याला मी झाकण देऊन ठेवणार आहे 1 तासभर साठी. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्याच्यावरती एखादा ओला कपडाही ठेवू शकता. आता जवळजवळ 1 तासभर झालेला आहे, आपण चेक करूया. आता छान असं पीठ मुरल्या गेलं आपलं. परत एकदा छान मळून घेऊया. 1-2 मिनिटं तरी अगदी व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आणि मध्यम आकाराचे असे मी उंडे बनवते त्याचे. तर तुम्हाला म्हणजे किती प्रमाणात हवाय गोळा त्या पद्धतीने तुम्ही घेऊन त्याची पारी लाटू शकता. तर असे मी सगळे त्याचे उंडे बनवून घेतलेले. आता तोपर्यंत आपण कढई तापत ठेवूया आणि त्याच्यामध्ये तेल ऍड करूया. म्हणजे जोपर्यंत आपण कापण्या बनवून घेतोय तोपर्यंत तेल मस्त गरम होईल. आता आपण लाटून घेऊया. तर इथे आता याला कोरडं पीठ आपल्याला लावायचं नाही आणि तशी गरज पण नाही लागणार. व्यवस्थित आपलं पीठ मळलं गेलं तर ते व्यवस्थित लाटलं पण जातं, त्याला काहीच लावण्याची गरज नाही पडत. तर छान व्यवस्थित असं सगळं लाटून घ्यायचंय. तर आता हे तुम्ही कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता, म्हणजे अगदी पापडी बनवू शकता किंवा असे लांब आकारात तुम्ही कट करू शकता. तर मी ह्याला साधा असा कापण्यांचा शेप देते. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही कुठल्याही आकारात त्याला कट करून घेऊ शकता. आणि मी इथे सगळ्या अशा कापण्या करून घेणार आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर खूप जाड अशी पारी आपल्याला लाटायची नाहीये, पातळच आपल्याला हवी आहे. तुम्ही बघू शकता छान अशा कापण्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. दुसरी पण लाटून दाखवते. तर व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आपल्याला, म्हणजे चारी बाजूने व्यवस्थित लाटल्या गेली पाहिजे आपली पारी. आता छान अशा ह्याच्या पण कापण्या करून घेऊयात आपण. तर अशाच पद्धतीने मी सगळ्या कापण्या करून घेणार आहे. तुम्ही जर पापडी बनवणार असाल तर गोल छोटस कुठली एखादी वाटी असेल तर त्याने शेप करून घ्या आणि त्याला काटा चमच्याने टोचे मारून घ्या. आता आपण तेल तापलंय का बघूया. तर आपलं तेल छान तापल्या गेलेलं आहे. आपण सगळ्या आता कापण्या ऍड करूया त्याच्यामध्ये.
तर जर त्या कापण्या एकमेकांना चिटकल्या असतील तर काही काळजी करण्याची गरज नाही. तेलात टाकल्याच्या नंतर त्या सगळ्या छान व्यवस्थित वेगवेगळ्या होतात. आता हे छान आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. घाईघाई करायची नाहीये. खूप मोठ्या गॅसवरती तळायचं नाही. मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला तळून घ्यायचंय. एक 5 मिनिटं तरी त्याला द्यायचंय तळण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. आणि मी त्या सगळ्या कापण्या काढून घेतल्यात. तर खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला तर एकच नंबर लागतात. तुम्ही नक्की करून बघा या कापण्या. तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्या सगळ्या कापण्या झालेल्या आहेत आणि मस्त खुसखुशीत झाल्यात, बघू शकताय तुम्ही. आणि चहा सोबत तर खूपच भारी लागतात. आणि ह्या कापण्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये मस्त अशा स्टोअर करून ठेवू शकता महिनाभर. तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. तर पुन्हा एकदा भेटूयात अशाच आणखीन एखाद्या रेसिपी सोबत.